नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा ब्लॉगर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर नवीन असाल तर आपण आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा माहिती सांगण्यापूर्वी. कारण आपण आहोत आपल्या मुगाच्या पिकामध्ये. आपण कापसामध्ये मूग लागवड केलेला आहे, आंतरपीक घेतलेला कापूस पिकात पाहू शकता. आणि एक तास साड करून कापूस आणि एक मूग लावलेला आहे. बरंच शेतकऱ्यांच्या समस्या आहेत किंवा मूग पिकात कोकडा, अळीचं प्रमाण, थ्रिप्सचं प्रमाण वाढले. तर मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे औषधं आहेत. शेतकरी बऱ्याच प्रकारचे औषध वापरतात, काही ना रिझल्ट येते, काही ना येत नाही. तर शेतकरी औषधाचं प्रमाण किती वापरतात याच्यावर सुद्धा असते. आणि फवारणी कोण्या वेळेला घेतली पाहिजे, कधी घेतली पाहिजे, सुद्धा याचं नियोजन शेतकऱ्याला लागलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या कोकडा जर आपल्या मूग पिकामध्ये असेल तर 100% घालवण्याचं काम एक UPL कंपनीचं उड्याला घ्यायचं आपल्याला. फ्लोनिकामाइड घटक आहे याच्यामध्ये, WG फॉर्ममध्ये ग्रॅन्युल खत आहे याच्यामध्ये, ग्रॅन्युलमध्ये येते. ते आपल्याला 8 ग्राम घ्यायचे प्रति पंप. कोकड्याचा असेल तर, कोकडा जास्त असेल तर 8 ते 9 ग्रॅम आपल्याला प्रति पंप वापरायचे. त्यानं आपला काय होईल, पांढरी माशी, कोकडा असलेला, काळी माशी, पांढरी माशी, तुडतुडे, थ्रिप्स हा पूर्णपणे गायब व्हायला मदत होणार आहे त्या UPLच्या फ्लोनिकामाइड घटकमुळे. ते डायरेक्ट 1 ते दिवसात त्याचा रिझल्ट आपल्याला दिसून येईल. 1 ते 2 दिवसातच पूर्ण कोकडा, माशी तर दिसणारच नाही एका दिवसात औषध मारल्याच्या नंतर. व्यवस्थित आपल्याला पूर्ण झाड असं भिजल या प्रकारे याची फवारणी करायची. कारण सध्या आपल्या पिकामध्ये नेमकेच शेंग लागलेली आहे, फुल आणि शेंगाचा बहार आहे सध्या. तर त्याचबरोबर आपला कोकडा झालं, जर आळी असेल आपल्या मुगाच्या पिकामध्ये, अळीचा अटॅक पण खूप वाढलेला असते. आपण पाहू शकता याच्यावर का नाही, सध्या शेंगा तंदुरुस्त आहे त्याच्या. पण आळी जर असेल, सिजेंटा कंपनीचा आपल्याला आलिका घ्यायचे घटक. आलिकामुळे आपल्या पिकातील जी आळी आहे ती मारण्यास मदत होईल. आलिका आहे, कोरेजन आहे. कोरेजन हे लास्ट स्टेपला मारावं लागतं. बॅराजाईड आहे आता माझ्या कंपनीचं. याच्यापैकी कोणतंही तुम्ही निवडू शकता, जे तुम्हाला योग्य वाटेल ते. पण याची फवारणी आपण केली पाहिजे. नाहीतर कोकडा जर एकदा आपल्या पिकामध्ये वाढला तर ती कोकड्यामुळेच पूर्ण आपले फुलं वगैरे गळून जाणार, आकडून जाणार, हाईटसुद्धा वाढणार नाही मुगाची एक, असं होतं त्यामुळं. आणि त्याचबरोबर आपण आळी जर आपल्या मुगा पिकात झाली तर खूप आपल्या मूग पिकाचं नुकसान आपल्या पाहायला मिळणार आहे. त्यामुळे वेळोवेळी आपली फवारणी केली पाहिजे. आणि अशीच माहिती तुम्हाला दिल्या जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा की आपल्याला ही माहिती कशी वाटली. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.